नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। दरवर्षी श्रावणाच्या पौर्णिमेला बहीण भावाच्या अतूट नात्याची वीण असलेला रक्षाबंधनाचा सण साजरा होत असतो। यंदा म्हणजे 2024 या वर्षामध्ये 19 ऑगस्ट 2024 श्रावणाचा तिसरा सोमवार त्या दिवशी आहे। तर तेव्हाच आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं आहे। पूर्वीच्या काळी सणांना पारंपरिकतेची जोड होती, आता आपण आधुनिकतेकडे वळलेलो आहोत। तर पूर्वीच्या काळी पारंपरिक पद्धतीने रक्षापोटली तयार करून त्यामध्ये घरीच बनवलेलं रक्षासूत्र सिद्ध केलं जायचं आणि रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाच्या मनगटावर किंवा मग ज्या व्यक्तीला आपण राखी बांधण्याचा विचार करत आहोत तर त्या व्यक्तीच्या मनगटावर ती राखी एक मंत्र म्हणून बांधली जायची। आता आपण विकत राखी आणतो। आधुनिकतेकडे जरी आपण वळलेलो असलो तरी पण या सणाला आपण पारंपरिकतेची जोड देऊन विकत आणलेली राखी रक्षापोटलीमध्ये कशी सिद्ध करावी, त्याचबरोबर बहीणच आपल्या भावाला राखी का बांधते, म्हणजे एका स्त्रीनेच पुरुषाला रक्षासूत्र का बांधावं। जर बहीण भावाच्या नात्याचा सण रक्षाबंधन आपण म्हणतो तर मग भाऊ का बहिणीला राखी बांधत नाही, भाऊ का तिचं औक्षण करत नाही, तर यामागे सुद्धा काय कारण आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, पूर्वीच्या काळी पारंपरिक पद्धतीने रक्षापोटली कशी बनवली जायची, त्यानंतर त्यामध्ये रक्षासूत्र अर्थात राखी कशा पद्धतीने सिद्ध केली जात होती याबद्दलची माहिती सांगते। रक्षापोटली बनवण्यासाठी पूर्वीच्या काळी एक पांढऱ्या रंगाचं सुती कापड घेतलं जायचं। या कापडावर 2-3 चमचे तांदूळ अक्षता म्हणून, त्याचबरोबर 2-3 चमचे काळ्या मोहऱ्या, पिवळ्या मोहऱ्या किंवा पांढऱ्या मोहऱ्या या 3 प्रकारांपैकी कोणत्याही एक प्रकारची मोहरीसुद्धा टाकली जायची। तांदूळ आणि मोहऱ्या व्यवस्थित मिक्स केल्या जायच्या। त्यामध्ये काहीतरी एक सोन्याचा दागिना किंवा सोनं टाकलं जायचं। तुम्हाला माहिती आहे, सोनं काही आजच नाही आहे, अगदी जुन्या काळापासून आहे। उलट पूर्वीच्या काळचं सोनं अतिशय चोख आणि शुद्ध होतं। त्यामुळे सोन्याची काहीतरी वस्तू या तांदळामध्ये आणि मोहऱ्यांमध्ये टाकली जायची। त्यानंतर याचं एक गाठोडं तयार करून ते गाठोडं रेशमी दोऱ्याने बांधलं जायचं। त्यानंतर या गाठोड्याची म्हणजे पोटलीची हळदी कुंकू धूपदीपांनी त्याचबरोबर एखादं फूल वाहून पूजा केली जायची आणि मंत्र म्हटला जायचा, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वामपी बंधनामी रक्षे मा चल। तर या मंत्राचा अर्थ असा आहे, महाबली आणि दानवेंद्र असा जो बळीराजा जिने बद्ध झाला त्या रक्षेने म्हणजेच राखीने मी तुलाही बांधते आहे, हे राखी तू चलित होऊ नकोस। ही रक्षापोटली साधारणतः रक्षाबंधनाच्या आदल्या रात्री किंवा मग ज्या वेळेस पौर्णिमा सुरू झाली त्या वेळेस बनवून 2-3 तास ठेवून त्यानंतर तिच्यापासून रक्षासूत्र बनवलं जायचं आणि तेच आपल्या भावांच्या हातावर राखी म्हणून बांधलं जायचं। तर पांढऱ्या कापडामध्ये आपण ज्या काही वस्तू ठेवल्या होत्या त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तांदूळसुद्धा औक्षणासाठी लागतात, सोनं आणि 1 रुपयाचं नाणं। तर आपण फक्त सोनं ठेवलं असं त्यामध्ये ऐकलं माहितीद्वारे, तर सोनंसुद्धा लागतं औक्षण करण्याच्या वेळा, फक्त मोहरी नाही लागत। तर त्या मोहरीचा काय उपयोग केला जायचा तेही मी तुम्हाला सांगते। सुरुवातीला ती रेशमी धाग्याने बांधलेली पोटली उघडली जायची। त्यानंतर आपल्या घरामध्ये नक्की किती पुरुष आहेत किंवा किती राख्या आपल्याला बनवायच्या आहेत त्यानुसार त्या पांढऱ्या कापडाचे छोटे छोटे तुकडे तयार केले जायचे। प्रत्येक तुकड्यावर आपण गाठोड्यामध्ये जे काही तांदूळ अक्षता म्हणून ठेवले होते ना, तर तेच तांदूळ प्रत्येक तुकड्यावर ठेवायचे। पुन्हा त्या छोट्या छोट्या कापडाच्या तुकड्यांचे गाठोडे बांधायचे की ज्यामध्ये थोड्या थोड्या अक्षता पण असतील। आणि जी काही रेशमी दोरी आपण त्या गाठोड्याला म्हणजे पोटलीला बांधली होती तर त्यातलीच दोरी वापरून त्या गाठोड्याच्या दोन्ही बाजूला ते एक रक्षासूत्र म्हणून बांधलं जायचं, म्हणजे राखीचा तो दोरा। म्हणजे मधोमध आता आपण बघतो की राखीला एक गोंडा असतो किंवा मणी असतात आणि कडेने राखीची दोरी असते। त्याच पद्धतीने या छोट्या पांढऱ्या कापडाच्या तुकड्यांमध्ये तांदूळ बांधून त्याचं गाठोडं तयार केलं जायचं, जे बरोबर मनगटावर मधोमध असलं पाहिजे। आणि जी रेशमी दोरी असायची ना ती त्या गाठोड्याच्या दोन्ही बाजूला बांधली जायची आणि अशा पद्धतीने ती राखी तयार केली जायची। आणि नंतर भावाचं औक्षण करताना कुंकू त्याचबरोबर त्यातलेच काही तांदूळ वापरून त्यानंतर सोनं आणि 1 रुपयाचं नाणं किंवा सोनं जे आहे ते कपाळावर मधोमध लावून भावाच्या डोक्यावरून गोल गोल फिरवून नंतर दिव्याने ओवाळून औक्षण केलं जायचं आणि काहीतरी गोडधोड पदार्थ भावाला खायला दिला जायचा। तर हे जे तांदूळ आहे ते भगवान शिवशंकरांच्या वास्तव्याचं प्रतीक आहे। तांदूळ सर्वसमावेशक आहे, एक पूर्णान्न म्हणून आपण तांदळाकडे पाहतो। म्हणूनच ते तांदूळ भावाच्या मनगटावर म्हणजे मंत्रांनी युक्त असलेले अक्षता किंवा तांदूळ आपण त्या भावाच्या मनगटावर या रक्षासूत्राने बांधायचो असा त्याचा अर्थ व्हायचा।
रक्षापोटली तयार करत असताना पांढऱ्या कापडाचा, तांदळाचा, त्याचबरोबर रेशमी धाग्याचा वापर राखी बनवण्यासाठी व्हायचा. सोन्याचा वापर औक्षणासाठी व्हायचा आणि ज्या काही मोहऱ्या शिल्लक असायच्या तर मोहरीचा वापर भावाची दृष्ट काढण्यासाठी व्हायचा. म्हणजेच काय, राखी वगैरे बांधून झाली, औक्षण करून झालं की त्या मोहऱ्या भावाच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवल्या जायच्या आणि नंतर त्या लांब फेकून दिल्या जायच्या, जेणेकरून ज्या व्यक्तीला आपण एक रक्षासूत्र बांधलेलं आहे किंवा जो आपला भाऊ आहे म्हणून आपण त्याला ओवाळलेला आहे तर त्याचं वाईट नजरेपासून रक्षण व्हावं या अर्थाने. आता आपण आधुनिकतेकडे वळलेलो आहोत, तर मग आपण रक्षापोटली कशी बनवू शकतो? सेम आपण एखादं पांढऱ्या रंगाचं कापड किंवा मग तुम्ही लाल रंगाचं घेतलं तरीसुद्धा चालेल, कारण आता तर आपण राखी बनवणार नाही आहोत, राखी आपण विकत आणणार आहोत. तर मग काय करायचं, एका कापडामध्ये, मग ते लाल असेल, पिवळं असेल किंवा मग पांढरं असेल काही हरकत नाही, किंवा मग रेडीमेड पोटली असेल तरी पण काही हरकत नाही. त्यामध्ये आपल्याला साधारणतः पूजेसाठी किती अक्षता लागतील एवढे तांदूळ आणि 1-2 चमचे मोहऱ्या टाकायच्या. त्याचबरोबर त्यामध्ये सोन्याचा एखादा दागिना जो तुम्ही औक्षणासाठी वापरणार आहात किंवा नाणं वगैरे जे काही तुम्ही घेणार असाल किंवा 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ते सुद्धा तुम्ही त्या पोटलीमध्ये टाकायचं. त्याचबरोबर तुम्ही ज्या काही विकत घेतलेल्या राख्या आहेत तुमच्या भावांसाठी वगैरे तर त्या सर्व राख्या त्या पोटलीमध्ये ठेवायच्या आणि त्या बांधून ठेवायच्या. त्यानंतर त्या राखीला म्हणजे त्या सर्व पोटलीला हळदी कुंकू फूल वगैरे वाहून धूपदीपांनी ओवाळून पूजायचं आणि नंतर तो मंत्र म्हणायचा जो मी तुम्हाला स्क्रीनवर देते आणि अगोदरसुद्धा म्हणून दाखवला. आणि नंतर जेव्हा तुम्हाला औक्षण करायचं आहे ना तर तेव्हा ते तांदूळ तुम्ही अक्षता म्हणून वापरू शकता. त्यात टाकलेला सोन्याचा दागिना किंवा 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी तुम्ही औक्षणासाठी वापरू शकता. आणि ज्या राख्या तुम्ही सिद्ध केलेल्या आहेत मंत्र म्हणून तर त्या तुम्ही तुमच्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधू शकता. आणि राहिलेल्या ज्या काही मोहऱ्या असतील तर त्या मोहऱ्यांचा वापर आपण पूर्वीचे लोक जसे दृष्ट काढण्यासाठी करत होते, आपल्या भावाची दृष्ट काढण्यासाठी त्या मोहऱ्या वापरल्या जायच्या, त्याच पद्धतीने आत्तासुद्धा आपण त्या मोहऱ्या भावावरून किंवा ज्या व्यक्तीला आपण औक्षण केलेलं आहे, राखी बांधलेली आहे त्याच्यावरून 7 वेळा उतरवायच्या आणि नंतर तुम्ही त्या कचऱ्यामध्ये टाकून द्या किंवा मग लांब फेकून द्या. अशा पद्धतीने तुम्ही आत्ताच्या आधुनिक राखीला पारंपरिकतेची जोड देऊ शकतात. आता अगदी थोडक्यात रक्षाबंधनाचा इतिहास सांगते आणि त्यानंतर राहिलेल्या एका प्रश्नाचं उत्तरसुद्धा देते. पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मी मातेने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले आणि नारायणांची मुक्तता केली. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. 12 वर्ष इंद्र आणि दैत्य यांच्यामध्ये युद्ध चाललं. आपली 12 वर्ष म्हणजे त्यांचे 12 दिवस. इंद्र थकून गेला होता आणि दैत्य वरचढ होत होते. इंद्र त्या युद्धातून स्वतःचे प्राण वाचवून पळून जाण्याच्या सिद्धतेत होता. इंद्राची ही व्यथा ऐकून इंद्राणी गुरूंना शरण गेली. गुरु बृहस्पती ध्यान लावून इंद्राणीला म्हणाले, जर तू आपल्या पातिव्रत्य बळाचा उपयोग करून हा संकल्प केलास की माझे पतिदेव सुरक्षित राहावेत आणि इंद्राच्या उजव्या मनगटावर एक धागा बांधलास तर इंद्र युद्ध जिंकेल. इंद्र विजयी झाला आणि इंद्राणीचा संकल्प साकार झाला. येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम अभिबंधनामी रक्षे माचल माचल. म्हणजेच काय, जे बारीक रक्षासूत्र महाशक्तिशाली असुरराज बळीला बांधले होते तेच मी तुम्हाला बांधत आहे. तुमचे रक्षण हो आणि हा धागा तुटू नये, तुमचे सदैव रक्षण हो. अशा पद्धतीने या मंत्राचा अर्थ होतो. भविष्य पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन हे मूळचे राजांसाठी होते. राखीची एक नवीन पद्धत इतिहास काळापासून चालू झाली. यामागचं शास्त्र काय आहे ते मी तुम्हाला सांगते. राखी पौर्णिमेच्या अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी वातावरणामध्ये यमलहरींचं प्रमाण जास्त असतं. यमलहरी या पुरुष साकारत्व असतात. म्हणजेच काय, त्या पुरुषांच्या देहामध्ये जास्त प्रमाणात गतिमान होतात. याच कारणास्तव यमदूत किंवा यमराज यांना प्रत्यक्ष चित्र साकारतेच्या दृष्टीने साकारताना आपण एक पुरुष म्हणून पाहतो. पुरुषांच्या देहामध्ये यमलहरींचं प्रवाह वाहनं चालू झालं की त्यांची सूर्यनाडी जागृत होते आणि या जागृत सूर्यनाडीच्या आधारे देहातील रजतमाची प्रबलता वाढून यमलहरी पूर्ण शरीरामध्ये प्रवेश करतात. जीवाच्या देहामध्ये यमलहरींचं प्रमाण 30% अधिक झाल्यास त्याच्या प्राणाला धोका उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून पुरुषात असलेल्या शिवतत्वाला जागृत करून जीवाच्या सुषुम्ना नाडीची अशी जागृती करून प्रत्यक्ष शक्तिबीजाद्वारे म्हणजेच बहिणीद्वारे प्रवाहित होत असलेल्या यमलहरींना तसेच त्यांना प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या सूर्यनाडीला राखीचे बंधन घालून शांत करण्यात येतं. भावनिक महत्त्व काय आहे तर रक्षाबंधन या दिवशी बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधायची असते आणि त्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा
आणि भावाने बहिणीचं रक्षण करावं ही भूमिका असते. बहिणीने भावाला राखी बांधण्याहून जास्त महत्त्वाचं आहे. एखाद्या तरुणाने म्हणजेच पुरुषाने एखाद्या तरुणीकडून किंवा स्त्रीकडून राखी बांधून घेणे, त्यामुळे त्यांचा विशेषतः तरुणांचा आणि पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पालटतो. मान्य आहे, व्हिडिओ थोडासा घाईत होत आहे, पण मला असं वाटतं तुम्ही जर तो व्यवस्थित ऐकला असेल तर या माहितीतून तुम्हाला हे नक्की समजेल की स्त्रिया या शक्तिरूपी आहेत. त्यामुळे पुरुषांच्या शरीरामध्ये ज्या काही यमलहरी तयार होतात त्यांना रोखण्याची क्षमता या स्त्रियांमध्ये असल्यामुळे एक मुलगी किंवा एक बहीण किंवा एक स्त्री पुरुषाच्या मनगटावर राखी बांधते, तीसुद्धा उजव्या हाताच्या मनगटावर. तर यावर्षी भद्राकाळ आहे. भद्राकाळ सोमवारच्या सकाळी 5:53 सुरू होणार असून दुपारी साधारणतः तो 1:30 वाजेपर्यंत आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान म्हणजे 7 ते 7:30 अशा कालावधीच्या दरम्यान पंचक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, एकदम सूर्यास्त होण्याच्या वेळेला किंवा एकदम अंधार पडण्याच्या वेळेला आपण राखी बांधत नाही. तसा रात्री 9:05 वेळ आहे. पण एकदा की दुपारी हे संपलं म्हणजे भद्राकाळ संपला की तुम्ही लगेच रक्षाबंधन साजरं कराल. आणि अगदीच तुम्हाला करायचं असेल तर सूर्यास्ताची वेळ तुम्ही टाळून घ्या, 7-7:30ची वेळसुद्धा टाळून घ्या. तुम्हाला माहिती आहे, एकदम 12 वाजेला किंवा एकदम 7:30 वाजेला आपण राखी बांधू नये. आणि धार्मिक वेळानुसार काही वेळा शुभ अशुभ अशा मानल्या जातात. त्यामुळे मग तुमचं रक्षाबंधन दुपारी झालं तर ठीकच आहे, पण रात्री तुम्हाला बांधायची असेल तर साधारणतः 9 वाजेपर्यंत तुम्ही राखी बांधू शकता. आणि भद्राकाळ कशा पद्धतीने पाळला जातो याची माहिती मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओत दिलेली आहे. आणि औक्षणाच्या ताटामध्ये आपल्याला कुंकवाचा ओला गंध, अक्षता, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी किंवा सुपारीऐवजी काहीतरी सोन्याचा दागिना, ओवाळण्यासाठी तेलाचा किंवा तुपाचा दिवा घेतलेला असेल तरी पण त्याच्यामध्ये तुम्ही कापसाची दुहेरी वात लावा आणि तेलाचा लावलेला असेल तरी दुहेरी वात लावा, जेणेकरून तो जास्त वेळ टिकेल. तुम्हाला सारखा दिवा लावावा लागणार नाही. गोड पदार्थ म्हणून मिठाई किंवा मग सोमवार असल्यामुळे बऱ्याच जणांना उपवास असेल तर मग त्याऐवजी तुम्ही काहीतरी सुकामेवा घेऊ शकता. सुकामेवा म्हणजे काय, वाळवलेली फळंच असतात तर ती तुम्ही देऊ शकता. लहान मुलं असतील तर मग मिठाई ठेवा. काहीतरी आत्ताच्या काळानुसार बदलायचं असेल किंवा मग त्यानुसार आता बरेचसे बदल झालेले आहेत तर लहान मुलांना चॉकलेट्स वगैरे आवडतात, तरी पण मग तुम्ही त्यांना जर समजावून सांगितलं की आजच्या दिवशी हेच खायचं तर तुम्ही त्यांना सुकामेवा किंवा मग तुम्ही घरी बनवलेली काहीतरी मिठाई खाऊ घालू शकता. किंवा या दिवशी नारळी भातसुद्धा बनवण्याची पद्धत आहे, तीसुद्धा तुम्ही गोड पदार्थ म्हणून तुमच्या घरातील लहान मुलाबाळांना खाऊ घालू शकता, म्हणजे नारळाचा भातसुद्धा. जेव्हा एखादी महिला पुरुषाला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधते आणि राखी सुटू नये म्हणून आपण राखीला गाठ मारत असतो, तर बहिणी राखीच्या धाग्याला 2 गाठी बांधतात, पण काही जण त्याच्या जागी 3 गाठी बांधतात. या 3 गाठींचा संबंध त्रिदेवांशी लावला जातो. या 3 गाठी म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेशाला स्मरून बांधल्या जातात. या जगाचा सांभाळ करणाऱ्या त्रिदेवता आहेत. त्यांनीसुद्धा आपल्या भावाचं रक्षण करावं, त्यांच्यावर कृपादृष्टी करावी म्हणून त्यांच्या स्मरणार्थ या 3 गाठी राखीला बांधल्या जातात. आणि दुसरा तर्क असा आहे, मनगटावर बांधलेल्या गाठींचा संबंध हा पवित्र नात्याच्या ऋणानुबंधाशी सुद्धा असतो. राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भावा बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते. तर अशा पद्धतीने ही राखी बांधण्याची प्रथा आहे. औक्षणाचं ताट कसं तयार करावं, तर औक्षणाचं ताट तुम्ही चांदीचं, पितळेचं, तांब्याचं किंवा स्टीलचंही घेऊ शकता. त्यामध्ये कुंकू टाकून त्यामध्ये थोडंसं दूध किंवा गुलाब पाणी नाहीतर मग आपलं पाणी टाकून गंध तयार करावा. गंध जास्त पातळही असू नये आणि घट्टही असू नये. त्याचबरोबर ज्या अक्षता आपण पोटलीमध्ये ठेवल्या होत्या त्या किंवा तुम्हाला अजून जास्त घ्यायच्या असतील तर त्यामध्ये अक्षता ठेवाव्यात. अक्षता म्हणजे न तुटलेले तांदूळ, त्यामुळे योग्य पद्धतीचे तांदूळ अक्षता म्हणून असावेत. त्यानंतर 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी किंवा मग नाणं आणि सोन्याचा दागिना किंवा सोन्याची अंगठी जे काही तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तेलाचा किंवा तुपाचा दिवा, ज्यामध्ये कापसाच्या दुहेरी वाती तुम्हाला लावायच्या आहेत. म्हणजे 2 वातींची 1 वात तयार करून तुम्ही ती दिव्यामध्ये लावावी. तेल तूप टाकणं हे तुमच्यावर आहे, तुम्हाला काय टाकायचं ते दोन्ही योग्यच आहे. त्यामुळे मग तेल टाका नाहीतर तूप टाका, पण तेल आणि तूप मिक्स टाकू नका, ही एक चूक टाळायची आहे. आणि तुम्ही एक गोडवा तयार करण्यासाठी किंवा आपलं नातं जपण्यासाठी हा सण साजरा करतात, तर मग गोड पदार्थ ज्यामध्ये तुम्ही मिठाई घेऊ शकता, सुकामेवा घेऊ शकता, फळांचे काप घेऊ शकता किंवा नारळी पौर्णिमा आहे म्हणून तुम्ही नारळाचा गोड भात तयार केला आणि तो गोड पदार्थ म्हणून ठेवला तरी पण काही हरकत नाही.
पण या दिवशी आहे श्रावणी सोमवार, बरेच जण उपवास करतात, त्यामुळे मग तुम्हाला ज्या व्यक्तीला गोड पदार्थ खाऊ घालायचा आहे राखी बांधल्यानंतर त्याला उपवास आहे की नाही हा विचार करून मग तुम्ही त्यानुसार तो पदार्थ त्याला द्या। म्हणूनच मी माझ्या औक्षणाच्या ताटामध्ये सुकामेवा ठेवला होता, जो आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो। त्याबरोबर महत्त्वाचं म्हणजे राखी कशी असावी काय याचा व्हिडिओ मी केलेला आहे। त्याचबरोबर ज्याला तुम्ही ओवाळता आहात तर त्याने आपल्या डोक्यावर टोपी घालावी किंवा रुमाल ठेवावा किंवा फेटा पगडी यासारखं काहीतरी ठेवावं, पण आपले केस झाकलेले असावे असा त्याचा अर्थ होतो। त्यामुळे मग डोक्यावर सुद्धा आपल्याला काहीतरी घालायचं आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की आपण जो काही पाट चौरंग ठेवू त्याच्या भोवती रांगोळी असावी, जी सकारात्मकतेचं प्रतीक आहे। आणि राखी बांधल्यानंतर तुम्हाला आपल्या भावाला एक नारळ द्यायचा आहे, ज्याला सुद्धा तुम्ही रक्षासूत्र किंवा कलावा बांधून ठेवू शकता किंवा मग तसं नारळ की ज्याच्यामध्ये पाणी आहे, नारळाला आपण श्रीफळ म्हणतो, तर तेही तुम्ही तुमच्या भावाला देऊ शकता। राखी बांधल्यानंतर बऱ्याच ठिकाणी भावाला पाणी प्यायला द्यायची सुद्धा पद्धत आहे, तर तीही तुम्ही जर अनुकरण केली तरी पण चालेल, काही हरकत नाही। अशा पद्धतीने ही राखी बांधली जाते आणि राखी उजव्या हाताच्या मनगटावरच बांधायची, हे पण लक्षात ठेवा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा। काही प्रश्न असतील तर तेही विचारा। मी तुम्हाला आजपर्यंत बऱ्याच सणावारांची माहिती दिलेली आहे, पण माझा प्रयत्न हाच असतो की पारंपरिक पद्धतीने सणवार नक्की कसे साजरे होत असतील आणि त्यानुसारच ही माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न केला आणि व्हिडिओद्वारे ती तुमच्यापर्यंत पोहोचवली सुद्धा। भेटते पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि रक्षाबंधनाच्या 3ऱ्या श्रावणी सोमवारच्या आणि नारळी पौर्णिमेच्या अगदी भरभरून शुभेच्छा।